नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकित असोरिया. आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट अनकवाडी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथे. आज आपण बघणार आहोत गव्हाचा प्लॉट. जे आपल्या रायबोले सरांनी 2 एकर गहूचा प्लॉट केलेला आहे. पूर्ण ग्रीन लॅब कृषीटेक अंतर्गत पूर्ण ट्रीटमेंट इथं झालेली आहे. म्हणजे याला आपण बीज प्रक्रिया सुद्धा केली होती. बीज प्रक्रिया केली होती बरं. आपण. सगळ्यात पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ. शेतकरी आपल्या सोबत आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथं कशा प्रकारे हा 2 एकराचा गहूचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे, ते त्यांना आपण स्वतः विचारू. तर सर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमचा पूर्ण परिचय द्या. मी रामदास श्रीरामजी रायबोले, रिटायर मंडळ अधिकारी. सध्या राहणं अमरावतीला आहे. शेत माझं मौजा अनकवाडी, तालुका तिवसा येथे आहे. बरं. हा कपाशी पाळून आपण गव्हाचा 2 एकर प्लॉट तयार केला आणि पूर्ण प्लॉट हा ग्रीन लाईफवर आहे. हं. आणि तर याला कसं तुम्ही थोडंसं सुरुवातीपासून सांगा ना. सुरुवातीला तुम्ही सीड ट्रीटमेंट कशाची आपण केली? याला सॉइलची बीज प्रक्रिया केली होती बरं. आणि त्यानंतर ट्रॅक्टरनं पेरणी केली. बरं. त्याच्यानंतर आपण याला ग्रीन लाईफचे 2 स्प्रे झाले. बरं. आणि आता आज उद्या फ्लोराचा स्प्रे आहे. बरं. आता मला सांगा, हे चांगल्या प्रकारे जे पूर्ण हिरवा कंच एकदम एकसारखा ग्रोथ झालेला प्लॉट आहे. हो. तर याला तुम्ही काही ग्रीन लॅबच्या व्यतिरिक्त काही रासायनिक खताचा काही वापर केला आहे का? रासायनिक स्प्रे नाही, दाणा काही पण नाही, टाकलेला काहीच नाहीये. नाही, काहीच नाही. म्हणजे जे शेतकरी ग्रोथसाठी जे युरिया वगैरे डीएपी वगैरे नाही, टाकतात, काहीच नाही. याला ड्रिंचिंग केली होती फक्त ग्रीन लाईफची आपण ते सॉइलची. सॉइलची ड्रिंचिंग पण केलेली आहे. हो, हो. बरं. तर तुम्ही थोडंसं दाखवा ना, तुम्हाला काय फरक दिसते तर याच्यामध्ये? याची ग्रोथ तर चांगली आहे, पण याची जे फुटवे, काळी आहे, हां, काळी जाड आहे, स्टंप चांगला मजबूत आहे. स्टंप मजबूत आहे आणि फुटवे चांगले आहे. हां. आणि आणि उंबीची पानाची साईज आहे. पानाची उंबीची साईज साईज अजून निघाचीच आहे उंबी पूर्ण. हं. परंतु उंबीची साईज बघा तुम्ही. एकदम स्ट्रॉंग आहे हो. एकदम. आणि पत्ती जी आहे, हं. त्या गव्हाची ही जाड आहे जाड आहे आणि आणि ग्रीनरी एकदमच ग्रीन आहे. म्हणजे पूर्ण काळोखी आहे हो, प्लॉटमध्ये. काळोखी आहे. तुम्ही दरवर्षी करता का साहेब गहू? गहू दरवर्षी करतो. दरवर्षी तुम्ही रासायनिकवर करता? पूर्ण रासायनिक होतं आजपर्यंत. तर त्याच्या क्वालिटीमध्ये आणि या त्याच्या वर्षी काळामध्ये काय खूप फरक फरक आहे. तुम्हाला दिसून खूप राहिलेला आहे? फरक आहे. हं? खूप फरक आहे. खूप फरक आहे. हो. आता तुम्ही ग्रीन लॅबचा पूर्णपणे वापर केलेला आहे. हो. अजून कुठं सर तुम्ही ग्रीन लॅबचे प्रॉडक्ट वापरलेले आहे? अजून संत्र्यामध्ये वापरलेले आहे. संत्र्यामध्ये. हो. आता संत्र्याचा व्हिडिओ पण आपण घेऊ शेतकरी मित्रांनो. पण एक अनुभव सरांना विचारू का त्यांचा मागच्या वर्षी काय अनुभव होता आणि या वर्षी त्यांनी ग्रीन लॅब वापरून त्यांना काय अनुभव आला, ते शेतकरी तुम्हाला स्वतः सांगतील. तर तुम्हाला मागच्या वर्षी संत्र्याचा काय अनुभव मागच्या होता? वर्षी पूर्ण रासायनिकवर ट्रीटमेंट केली. बेसल डोस टाकले. हां. 2 बेसल डोस टाकले, परंतु ₹1 म्हणजे बगीचाचा झाला नाही. बगीचा फुटलाच नव्हता फुटलाच तुमचा. नाही. म्हणजे मागचा वर्ष तुमचा तो पूर्ण खाली गेला गेला. होता. हो. तर या वर्षी तुम्ही काय बदल केला त्याच्यामध्ये? या वर्षी पूर्ण ग्रीन लाईफचा आपण वापर केला. काय केलंय? याला आपण ड्रिंचिंग केले 2. बरं. आणि स्प्रे घेतले. स्प्रे घेतले. म्हणजे आणि काही बेसल डोस वगैरे टाकला होता का? आपण बेसल डोस टाकला होता. बरं, काय टाकलं होतं बेसल डोस? बेसल डोस म्हणजे DAP टाकला होता बरं, आणि डीएपी टाकलं. मायक्रोन्यूट्रन टाकलं होतं 1-1 किलो. आणि बरं, ठीक आहे. मायक्रोन्यूट्रन 250 टाकलं होतं. हं. बाकी नंतर मग पूर्ण ग्रीन लाईफवर आहे. म्हणजे तुम्ही आता मी जे तुम्हाला 2 ड्रेंचिंग आणि तुम्हाला जे 2 स्प्रे दिले होते, हो. त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी काय अनुभव आला? यावर्षी आपण ते फ्लोरा जो मारला त्याच्यानंतर फूट आपली चांगली सुरू झाली होती. म्हणजे पूर्ण बगीचा पांढरा झाला हो. होता. हा बगीचा पूर्ण काहीच नव्हतं. म्हणजे जे झाडं कमजोर होते ते थोडेसे कमी फुटले. कमी फुटले. पण मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी तुम्हाला अनुभव चांगला आलेला अनुभव आहे. चांगला आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्ती झाडावर चांगली आली. तो बगीचा मी काढणार होतो. तुम्ही ते बगीचा काढणार होते आणि या वर्षी मग ते काय कंडिशन म्हणजे चेंजेस काय झाले मग? यावर्षी झाडावरची कंडिशन एकदम चांगली आहे. हं. पत्ती झाडावर खूप चांगली आहे. बरं. आणि आता ते झाड पाहून थोडं समाधान वाटतं. बरं. आता काढायची इच्छा होत आता नाही. काढायची इच्छा काही होऊन नाही राहिली. बरं शेतकरी मित्रांनो, ते पण मुलाखत आपण तुम्हाला दाखवू. पण सध्या आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आहे. तर हे तुमचं बघतात ना नियोजन? हो, हो. दादा इकडे या ना एक मिनिट. दादा राम. राम. तुमचा परिचय द्या. प्रमुख चिंतामण आहे. तुम्ही यांच्याकडे शेती बघता, है ना? तर यावर्षी गहू पाहून काय वाटून राहिलं? तो एक नंबर आहे. अजून काय फरक? म्हणजे काळी चांगली आहे. हां. पुन्हा मुंबई जराशी चांगली निघून राहिली. उंबी चांगली निघून राहिली. तर यावर्षी काही रासायनिक वापरला आहे का? नाही, रासायनिक. पूर्ण ग्रीन लाईफची ट्रीटमेंट केलेली आहे. फवारे वगैरे तुम्हीच मारता? हो. हां, फवारे मारताना काही त्रास होतो? नाही. काहीच नाही ना? तर यावर्षी तुम्हाला काय वाटते सर तुम्हाला काय वाटतं यावर्षी तुमच्या उत्पन्नात भर पडेल का? 100%. म्हणजे दरवर्षी किती व्हायचं आणि यावर्षी किती होऊ शकते? म्हणजे एक अंदाज आपल्याला पीक पाहून. मागच्या वर्षी 1 एकर गहू होता, 8 क्विंटल गहू झाले होते बरं. रासायनिकवर.
हा. पूर्ण. तर या वर्षी कंडिशन पाहून तुम्हाला एक अंदाज असते कास्तकारांना. तर मला तरी वाटते की 15च्या जवळपास एकरी गहू व्हायला पाहिजे. बर, म्हणजे तुमचा समजा हे डबल झालं, समजा डबल झालं. उत्पन्न डबल झालं. डबल झाला. हो. तर जर खर्चाचा जर विचार केला आपण, हो. तर खर्च रासायनिकच्या कम्पेअरमध्ये हा खर्च खूप कमी आहे. खर्च कमी कमी आहे. आहे. हो. म्हणजे खर्चही कमी आहे, हो. रासायनिक पण तुटलेला आहे, तुटलं आहे. म्हणजे जमीन पण आपली चांगली होणार आहे, बरोबर. उत्पन्न पण तुमचं वाढणार आहे. वाढणार आहे. म्हणजे कुठेतरी न विश्वास बसल्यासारखी गोष्ट आहे, आहे. म्हणजे विश्वास बसणार नाही, अचंबा झाल्यासारखं वाटते. आहे की नाही? कारण ही क्वालिटी आम्ही आतापर्यंत या वावरात गव्हाची पाहिली नाही. बर, नाही. तर ही आहे सर ग्रीन लॅबची ताकद. बरोबर आहे. तर तुम्ही ओव्हरऑल ग्रीन लॅबचे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहे. समाधानी आहे. तर तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ बिलकुल इच्छिता? मी हेच सांगेन की ग्रीन लाईफचे ट्रीटमेंट घ्या आणि निश्चिंत व्हा. बाकी काही काळजी करू नका. जमीन पण सुधारून घ्या, जमीन पण सुधारून खर्च जाईल, पण कमी खर्च करा पण कमी आणि करा. उत्पन्न पण वाढवून घ्या. वाढवून. ठीक आहे सर, नमस्कार, नमस्कार. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही रामदास रायबोले सरांना ऐकलं आहे. त्यांचा गव्हाचा काय अनुभव आहे तुम्ही सगळ्यात म्हणजे सविस्तर त्यांच्याकडून आणि त्यांच्या गड्याकडून पण तुम्ही ऐकलेलं आहे. तर तुम्हाला अजून अशा मुलाखती जर बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ग्रीन लॅब कृषीटेकचा फायदा तुम्ही तुमच्या शेतात घ्या आणि तुमचं उत्पन्न वाढवा. धन्यवाद. टिंग करायला लागेल ना. त्या संत